रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामपंचायत हद्दीमधील विविध कामांचं भूमिपूजन विद्यमान खासदार श्री सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यात प्रामुख्यानं रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी काही ठिकाणी गणपतींचं दर्शनसुद्धा घेतलं. यावेळी उपस्थित उपअभियंता शशिकांत गीते, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशेळकर, युवक अध्यक्ष जयवंत मुंडे, सरपंच सुवर्णा रटाटे, उपसरपंच अशोक मोरे, ग्रामसेवक दीपक चिपळूणकर, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विकास महामंडळाचा जो रखडलेला निधी होता तो आता तुम्ही खासदार झाल्यानंतर तुमच्या प्रयत्नातून तो हळूहळू आता मंजूर होतोय. जो 50-50% जो मुद्दा आहे तो आता कुठेतरी मार्गस्थ होतोय. तर एकंदरीत काय सांगाल, पुढची तयारी कशी असेल आणि उर्वरित निधी कशा पद्धतीने हे पूर्ण ग्रामपंचायती किंवा विभागाला तो त्याचं वाटप होईल? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झाल्यापासून ज्या ठिकाणी MIDC कार्यरत असते तिथेच आत्तापर्यंत MIDCने निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु मी दीर्घ काळ प्रशासनामध्ये काम केलं असल्यामुळे विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याजवळ चर्चा केली आणि मला त्यांचे आभार मानायचे आहेत, आदितीचे मानायचे आहेत. एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथमच MIDCच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील लगतच्या गावांच्यासाठी पायाभूत सुविधांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला. आज आपल्या सगळ्या परिसरांतील या ग्रामपंचायतीसाठी जवळपास 32 कोटी रुपयाचा निधी आज MIDCच्या मार्फत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गावांतील सगळे काँक्रिटीकरणाचे रस्ते, त्याला लागणारे चांगली सुबक पद्धतीची गटारं याची कामं त्या माध्यमातून निश्चितपणाने मार्गी त्या ठिकाणी लागतील. इतरही कामांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच राज्य सरकारचा निधी असेल, जिल्हा नियोजन मंडळाचा निधी असेल, या सगळ्या भागामध्ये देत आलो. कारण गेल्या 40 वर्ष किंवा त्याच्या अगोदरपासून त्या सगळ्या भागाची राजकीय ताकद आणि शक्ती आम्हा मंडळींना मिळाली. आदरणीय भाईसाहेब पाशीलकर, भगवान बुवा या सगळ्या नेत्यांनी या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलं आणि एक भक्कमपणाची साथ मिळाली. त्याच्यामुळे आमचंही उत्तरदायित्व ठरतं, मी असेल, अदिती असेल, अनिकेत असेल, की या सगळ्या परिसराच्या कामासाठी अधिक निधी उपलब्ध करून देणं. आपण जो म्हणताय तो आज कायद्यातला जो बदल झाला आहे ग्रामपंचायतींना कर देण्याच्या बाबतीमध्ये, ही बाब आता उच्च न्यायालयामध्ये आहे. पण त्याच्याची आता फारशी अडचण न येता उद्योगमंत्र्यांनी मार्ग काढलेला आहे. उद्या न्यायालयाच्याकडून त्या बाबतीमध्ये आपल्या बाजूने निकाल लागला तर तेही आपल्यासाठी मार्ग खुला राहणार आहे. साहेब, राज्य निवडणूक आयोगाकडून आता विधानसभेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. 13 सप्टेंबरला विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आहेत त्यांची ते आढावा घेणार आहेत. तर कशी राष्ट्रवादी पक्षाची तयारी असेल पुढील कालावधीत? एक तर नक्कीच आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका तया नजीकच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे लागतील. अशा वेळेला निवडणूक पूर्व तयारी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग हे आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी करत असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली तयारी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने सुरू केले. पण परवाच केंद्रीय नेते आदरणीय अमित शाह साहेब यांच्याजवळ दादा, प्रफुल्लभाई आणि आम्ही एक जवळपास 45 मिनिटं प्रदीर्घ चर्चा केली. त्याच्या 4 दिवस अगोदरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, मी स्वतः, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्लभाई पटेल आम्ही नागपूरला जवळपास 2.5 ते 3 तास प्रदीर्घ चर्चा केली. ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही 288 जागावरती लढणार आहोत. सामुदायिकरित्या त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत. पुन्हा एकदा सत्तेवरती महायुतीला आणायचंच आहे या जिद्दीने आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. जागा वाटपाचा सुद्धा प्रश्न सन्मानपूर्वक मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि इतर मित्र पक्ष असतील यांच्या बाबतीमधला निर्णय योग्य पद्धतीने घेतला जाईल. साहेब, महाराष्ट्र आघाडी महाराष्ट्र आघाडी सत्य असताना तुम्ही पण मागच्या सत्तेमध्ये होतात, त्यावेळी रायगडमधूनच एक ठिणगी पडली आणि सत्ता पालट झालं. आता सुद्धा काही जे नेते आहेत, राजकीय पक्षाचे नेते आहेत, ते आता विधानसभेवरती आपली दावेदारी सिद्ध करतायत. कुठेतरी वाटतोय की पुन्हा एकदा रायगडमध्ये अशी ठिणगी पडेल का, की रायगडचे भाग्यविधाते असलेले सुनील तटकरे हे काही याच्यामध्ये मार्ग काढतील? एक नक्की आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला थोडं वातावरण झालं होतं, परंतु ज्या वेळेला केंद्रीय नेतृत्वाने माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल यांनी पूर्ण ताकदीने माझ्या उमेदवारीचं समर्थन केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेगळा निकाल लागला असताना
त्या मतदारसंघातून 83,000च्या मतांनी निवडून येण्यामध्ये यश मिळालं. आताही विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. माझ्या लोकसभा मतदारसंघापुरतं सांगायचं झालं तर अलिबाग, पेण, महाड, दापोली, गुहागर स्वाभाविकपणाने शिवधन 6वा मतदारसंघ आहे. इथेही एक ताकदीने निवडणुका लढल्या जाते आणि जागा वाटपाच्या संदर्भातला मी एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्या संदर्भातला जो निर्णय होईल त्याला अनुसरूनच जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आम्ही काम करू. जिल्ह्यांतील आणि कोकणातील सर्व जागांच्यावरती यश कसं मिळेल याचा प्रयत्न आमचा सर्वांचा त्या ठिकाणी राहील. मुंबईहून तळ कोकणामध्ये अनेक गणेश भक्त जे आपल्या तळ कोकणात आले होते, त्यांना भरपूर प्रतीक्षा करावी लागली महामार्गावरती. तर आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. काय त्यांना तुम्ही या ठिकाणी आव्हान कराल? कशा पद्धतीने तुम्ही प्रवास कराल? कारण की रखडलेला जो मुंबई महामार्ग आहे, त्याची तुम्ही पाहणीसुद्धा केलेली आहे. आता थोडीशी प्रतीक्षा बाकी आहे असं म्हटलं जात आहे. काय त्यांना तुम्ही आव्हान कराल? तर थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. कशाडीचा बोगदासुद्धा वाहतुकीसाठी खुला केला. बऱ्यापैकी रस्त्याचं काम पूर्णत्वास गेले. काही ठिकाणी काम राहिलं हे मी नाकारत नाही आणि हा रस्ता दीर्घकाळ रेंगाळला ही वस्तुस्थितीसुद्धा नक्की त्या ठिकाणी खरी आहे. यावेळेला पर्जन्यमान भरपूर पडलं, त्याच्यामुळे काही ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं काम हायवेने प्राधिकरणाने सुरू केलं होतं, पण पुन्हा एकदा त्या ठिकाणी खड्डे पडले. त्याच्याबद्दलची सुद्धा दिलगिरी आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. काम जलद गतीने सुरू आहे. यावेळेला एक